चलो वेलकम टू ऑल. हा एक प्रश्न बघा पहिल्यांदा व्यवस्थितपणे एक्साइज प्री 2000 त्याला काय म्हणतात की 17चा हा प्रश्न आहे आपल्याकडे. ठीक आहे, म्हणजे कंबाईन पूर्व परीक्षेचा त्या लेवलचा आपण प्रश्न म्हणू शकतो. आणि नेहमी म्हणजे मॉनिटरिंग पॉलिसीवर जे कंबाईनचे आपल्या सिलेबसला आहे त्यावर नेहमी हा प्रश्न 100% असतो आणि तो कन्सेप्च्युअल असतो. कसा सॉल्व्ह करायचा ते पण सांगतो मी तुम्हाला, कारण शेवटी कन्सेप्ट इज पॉवर. संकल्पना असेल तर सर्व काही आहे, नाहीतर काही खरं नाही. प्रश्न बघा, जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ओके म्हणजेच आपण RBI व्याजाचा दर वाढवते तेव्हा काय होते? माहिती आहे का वैशिष्ट्य काय? हा रिपीट प्रश्न तुम्हाला माहिती आहे का UPSC मध्ये आहे 2022 आणि 23 मध्ये. आणि तो प्रश्न माहिती आहे का UPSCचा की एकच संकल्पना आहे, फक्त त्याला काय म्हणतात की विचारण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तो प्रश्न हा होता UPSC मध्ये, जर आठवत असेल तुम्हाला तर आपण बेसिक लेक्चरमध्ये कधी कधी संदर्भ देतो UPSCच्या प्रश्नाचा आपण, की अमेरिकन फेडरल बँकेनं जर व्याजाचे दर वाढवले, हा राजेश मेन्सला पण प्रश्न होता 2022च्या मेन्सला, जर अमेरिकन फेडरल बँकेनं व्याजाचे दर वाढवले तर त्याचा भारताच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बरोबर, हा प्रश्न होता. चर्चा काय करायची आहे व्यवस्थितपणे बघा, काही काळजी करू नका. बघा, व्हाय US फेड कट म्हणजे फेडरल बँकेनं कट केले इंटरेस्ट रेट म्हणजे व्याजाचे दर. फेडरल बँक म्हणजे समजते ना तुम्हाला, जसं भारताची फेडरल बँक म्हणजे RBI आहे, मध्यवर्ती बँक. आपण बेसिक लेक्चरमध्ये कन्सेप्ट शिकलो आहे. मध्यवर्ती बँक म्हणजे काय, व्यापारी बँक म्हणजे काय, बरोबर नाही का? भारताच्या मध्यवर्ती बँकेला RBI म्हणतात, जी देशाची चलन व्यवस्थापनाचं वगैरे काम करते. मी त्याच्यात काही जात नाही, डायरेक्ट मूळ मुद्द्यावर येतो. व्हाय US फेडरल इंटरेस्ट रेट कट, हाऊ इंडिया कुड बी इम्पॅक्टेड म्हणजे भारतावर त्याचा परिणाम काय होईल. बरोबर, हा ॲज इट इज आहे बरं का. जर तुम्हाला PYQ माहीत असेल ना, ॲज इट इज PYQ आहे. ठीक आहे, आता बघा कन्सेप्ट आपण शिकू. आता मला सांगा सिंपल एक कन्सेप्ट, हा प्रश्न तुम्ही एका मिनिटात सॉल्व्ह कराल बरं का. म्हणजे बेस्ट टीचिंग मेथड काय असते माहिती आहे का? कन्सेप्ट मी शिकवणार, क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणार, मी नाही करून दाखवणार. आणि जर क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही तुमच्याकडनं, दॅट इज माय फेल्युअर, ते माझं अपयश आहे. ठीक आहे, पहिले कन्सेप्ट बघा. आता मला सांगा, जेव्हा आपण गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणतो का रे, इन्व्हेस्टमेंटची ऑलवेज दिशा म्हणजे जो इन्व्हेस्टर असतो, जो गुंतवणूकदार असतो, साहजिकच तुम्ही बँकेमध्ये पैसे जमा करता, तुम्ही पण एक इन्व्हेस्टर आहे ना. इन्व्हेस्ट तिथंच करतो जिथं लक्षात ठेवायचं व्याजाचा दर हा जास्त मिळतो. बरोबर, आणि जर व्याजाचा दर कमी केला तर याच्याबरोबर रिव्हर्स होईल म्हणजे गुंतवणूक आउट होईल. साधं गणित घ्या, जर तुम्हाला सेव्हिंग अकाउंटवर 6% व्याज मिळत असेल आणि जर दुसरीकडे तुम्हाला बँकेमध्येच जर 8% व्याज मिळत असेल, तुम्ही सेव्हिंग मधनं पैसे काढणं दुसरीकडे शिफ्ट कराल म्हणजे झाला आउट. म्हणजे इन्व्हेस्टमेंट व्याजाचे दर वाढवले तर गुंतवणूक वाढते, कारण गुंतवणुकीची दिशा ही नेहमी नफ्याकडे असते. आणि जर दर कमी केले तर गुंतवणूक काय जाते, बाहेर जाते. एवढा बेसिक कन्सेप्ट आहे इकॉनॉमिक्सचा. ठीक आहे, आता एवढी इंग्लिशमधली न्यूज वाचायची काही गरज नाही. एवढं जरी लक्षात आलं की इंटरेस्ट रेट कट जर केले अमेरिकन फेडरल बँकेनं, म्हणजे अमेरिकेमधनं गुंतवणूक बाहेर जाईल आणि तिथं जाईल जिथं व्याजाचे दर जास्त असेल. आणि सध्या तुम्हाला माहित असेल RBIनं मागच्या जवळपास 10 मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये RBIचे दर, आपले व्याजाचे दर हे अनचेंज ठेवलेले आहे, ॲज इट इज ठेवलेले आहे, ना कमी केले ना जास्त केले. पण US पेक्षा तर आपल्याकडे जास्त आहे ना, म्हणजेच भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढेल. बरोबर नाही का? काय होईल, इन्व्हेस्टमेंट वाढेल. म्हणून बघा इथं लिहून पण आहे. ओके, बघा, द US अँड इन्व्हेस्टर टू बॉरो इन्व्हेस्ट इन काय खाली आहे इंडिया, भारतात गुंतवणूक करेल. कशामध्ये? स्टॉकमध्ये, डेपमध्ये किंवा इन द फॉर्म ऑफ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. बघा हे ना FDI, हाच बघा FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक ना. सेम बघा आयोगाचा प्रश्न आहे आपला. बरोबर, आता बघा RBIनं व्याजाचे दर वाढवले. आता RBIनं व्याजाचे दर जर वाढवले, आता बघा मी चारही पर्यायाचं एक्सप्लेन करून देतो तुम्हाला, कारण शेवटी कन्सेप्ट महत्वाची आहे. बघा, RBIनं व्याजाचे दर वाढवले तर काय होईल? जसे व्याजाचे दर वाढवले बँकेची कर्जाची क्षमता कमी होईल, कारण RBIला जास्त पैसे स्वतःकडे ठेवावे लागेल ना. आता जर तुम्ही नवीन असाल तर थोडं तुम्हाला हे समजायला कठीण जात असेल की RBIनं दर वाढवले तर बँकेला पण पैसे जास्त जमा ठेवावे लागेल, त्यामुळे चलन वाढणे होणार, चलन वाढ कमी होईल. बरोबर, त्यामुळे हा पर्याय गेला. ठीक आहे, रोजगारीत, अरे बाबा व्याजाचे दर वाढवले तर बँकेची कर्जाची क्षमता कमी होईल, त्यामुळे उद्योगाला पैसा कमी मिळेल, त्यामुळे रोजगारीत नाही बेरोजगारांची संख्या वाढेल, त्यामुळे हा पण पर्याय नाही. ठीक आहे, आता
गुंतवणुकीस परावृत्त करणे आहे. व्याजाचे दर वाढवले तर इन्व्हेस्टमेंट जास्त होईल ना, जे वर हे दिलंय बघा इथं. ओके, काय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, आणि याचा आन्सर पर्याय क्रमांक हे 2च होतं. गुंतवणुकीस काय करणे, परावृत्त करणे. तुम्हाला कळलं का मी काय म्हटलं? तर प्रश्न मग किती डायनामिक आहे आणि एक्साइजचा प्रश्न आहे हा. हे दोन त्यांना बघा, दोन घेतले इंटरनल इकॉनॉमीमधनं आणि हा एक घेतला एक्सटर्नल इकॉनॉमीमधनं पर्याय. ठीक आहे, कन्सेप्ट फक्त एवढं लक्षात ठेवायचं, इन्व्हेस्टमेंट जे तिथं होते जिथं व्याजाचे दर जास्त असते. आणि हे जे दोन पर्याय आहे ना, हे का बरं कट केले? तर हे कुठल्या संदर्भात? मौद्रिक धोरणामध्ये जेव्हा टाईट मॉनिटरिंग पॉलिसी अवलंबतो त्या बँकेची कर्जाची क्षमता कमी होते ना, म्हणून हे दोन पर्याय उडाले. बेसिक लेक्चरवाल्यांना बरोबर समजून आलं असेल मी काय म्हणत आहोत तर. ठीक आहे, तर जस्ट मी हे वाचत होतो त्यामुळे म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. फक्त एक सजेशन राहील बघा, कोणताही विषय जेव्हा बनवता तुम्ही, आता काय नवीन ट्रेंड पण सुरू झाला आहे MPSC मध्ये, जो की थोडा खूप घातक ट्रेंड आहे. तो म्हणजे काय, मुलं काय करतात माहिती आहे का आपले कार्यकर्ते, की डायरेक्ट माहिती आहे का, म्हणजे बघा ते एलिमिनेशन म्हणा किंवा अजून काही मार्गाद्वारे आन्सर काढण्याचा प्रयत्न करतात. पण नाही, हे एका विशिष्ट लेवलपर्यंतच जाते आणि जो प्रश्न लॉजिकनं किंवा एलिमिनेशननं सॉल्व्ह होतो तो अख्ख्या गावाचा सॉल्व्ह होतो, तो सगळ्यांचा होतो. तिथे डोकं लावण्याची गरज नाही आहे. बघितल्याच कळते की याचा आन्सर कसं बाहेर काढायचं आपल्याला. पण पास होण्यासाठी खरा खेळ असतो जेव्हा तुमचा स्कोर हा तुम्हाला 50च्या काय न्यायचा आहे, ओके वर न्यायचा आहे तेव्हा. त्यामुळे अशा वेळेस तुम्हाला कन्सेप्ट हे खूप जास्त कामी पडते. ठीक आहे, तर मी जस्ट कसं न्यूजपेपर हे अंमलबजावणीला म्हणजे कोरिलेट करतात हे सांगण्याचा प्रयत्न केला. चला, समज असेल तुम्हाला बरोबर की व्याजाचे दर वाढवते तेव्हा काय करतात. हा प्रश्न UPSC आणि कंबाईन दोन्हीला काय सेमच आहे तो. ठीक आहे पर्यंत. चला, आता का बरं इंटरेस्ट रेट वाढवले वगैरे कमी केली ते काय, त्याचा काय आपला जो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काही इम्पॉर्टंट नाही आहे. पण जस्ट अमेरिकन फेडरल बँकेनं UPSCला माहिती आहे प्रश्न काय होता बघा. UPSCचा प्रश्न तुम्ही 2 मिनिटात आन्सर देता. तो प्रश्न असा होता की अमेरिकन फेडरल बँकेने जर व्याजाचे दर वाढवले तर भारतामधली इन्व्हेस्ट ही अमेरिकेमध्ये जाईल, तर तेव्हा भारताच्या RBIनं पुढीलपैकी काय करायला पाहिजे तो पर्याय सांगा म्हणे. आणि त्यात करेक्ट पर्याय काय होता, RBIनं आपले व्याजाचे दर हे वाढवायला पाहिजे म्हणे. हा करेक्ट पर्याय होता. म्हणजे हे बाहेर जाण्याची जे पलायन प्रवृत्ती इन्व्हेस्टमेंटची ती काय होईल, थांबेल किंवा कमी होईल. ओके, तर या प्रकारे जस्ट मी रीडिंग करत होतो म्हणून तुम्हाला असं वाटलं की ते सांगावं म्हणून ते. ठीक आहे, चला खाली टेलिग्राम आणि ॲपची लिंक दिलेली आहे, एक वेळा ते हे करून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचा काय होईल फायदा होईल ते. ठीक आहे, ओके, चलो थँक्यू.